नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते. आज एक अतिशय धमाल एपिसोडसाठी आपण सगळे एकत्र झालोय. श्रद्धाताई हर्डीकर दिल के करीबच्या 3 वर्ष फॅन आहेत आणि डाय हार्ड फॅन आहेत. आणि मला असं वाटतंय की आजपासून ते माझ्या अगदी दिल के करीब सुद्धा होणार आहेत. सो आय प्रेझेंट यू श्रद्धाताई हर्डीकर. सो आपण ताईंना भेटायला आलो आहेत. आपण सरप्राईज देणार आहोत त्यांना आणि त्यांच्यासाठी भरपूर गिफ्ट सुद्धा आणली आहेत. सो कम ऑन, लेट्स गो. मला एक माहिती असलेली तुमची रिटायरमेंट नंतर झालेली खास मैत्रीण बनसोडे आले. पण तरी अजून एक मैत्रीण आहे आणि या मैत्रिणीला तुम्ही नेहमी बघितलंय पण ती तुम्हाला नाही भेटली. अशी मैत्रीण कोण? अशी मैत्रीण कोण? सोचो. नाही बघा, काकूंना त्यांची मैत्रीण आठवत नाहीये पण संजय काकांचं मात्र बरोबर लक्ष होतं काकूंच्या मैत्रिणीवर. आणि आज संजय काकांनी खास त्या मैत्रिणीला बोलवलेलं आहे. त्यामुळे आपण आता त्यांचं स्वागत करूया. त्या म्हणजे दिल के करीबच्या भेट सुलेखा तळवलकरजी यांचं. हॅपी बर्थडे. नमस्कार करतो तुम्हाला. गिफ्ट जरा बाजूला फक्त ठेवून गिफ्ट सगळे एपिसोड बघते. आय नो दॅट. थँक्यू सो मच सर. थँक्यू. यांनी ही मेड दिस पॉसिबल. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. अरे तुम्ही घ्या. थँक्यू. श्रद्धाताईंचा 60वा वाढदिवस आहे आणि मी इथे आले तर त्यांच्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं. आणि मला असं वाटतं की सगळे जे यंगस्टर्स इथे बसलेत ना त्यांनी जरा बघा नवऱ्यानी बायकोला कसं ट्रीट करायचं असतं. एप्रिल पासून संजय दादा हे सरप्राईज प्लॅन करतायत आणि त्यांना सतत असं वाटत होतं की आपल्या बायकोला सगळ्यात जास्ती काय आवडतंय. मग ते ऑब्झर्व करत होते की दिल के करीब श्रद्धाताई बघतायत आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला, म्हणजे माझ्या टीमला कॉन्टॅक्ट केला. आणि आम्ही तेव्हापासून म्हणजे जवळपास एप्रिल-मे पासून आम्ही ठरवतोय नक्की काय करायचं. 5 जूनला त्यांचा वाढदिवस आणि 8 तारखेला आज त्या सेलिब्रेट करतात. सो वेलकम टू दिल के करीब. थँक्यू. आणि संजय दादा, सो स्वीट ऑफ यू. वा. सो तुम्ही दिल के करीब बघता, सो तुम्हाला माहित असेल की तुमचं स्वागत भरपूर गिफ्ट्स देऊन करू. ओके. सो ही जी छत्री आहे ती आपली एक अतिशय दिल के करीब मैत्रीण आहे, अपर्णा गुराम म्हणून. आणि मी तिच्याकडून ही कस्टमाइज करून घेतलेली आहे. मला असं कळलं की प्राजक्ताची फुलं तुम्हाला खूप आवडतात. सो या छत्रीवर प्राजक्ताची फुलं पेंट केलेली आहेत. आणि मला असं वाटतंय की तुम्हीच उघडा छत्री. अशी वर ठेवा आणि उघडा. वर ठेवा इथे. आणि
तुमच्यासारख्या अगदी सुंदर फुलावरती छान फुलांचा वर्षाव झालाय. थँक्यू. आणि आजपासून आपली मैत्री या सगळ्या फुलांसारखी छान उमलत जाऊ दे, सुगंधित होऊ दे. आपली आणखीन एक मैत्रीण आहे वनश्री पांडे, जिच्या ब्रँडचं नाव आहे नयापन क्रिएशन्स, आणि तिने तुमच्यासाठी तिने बनवलेली एक चंची पाठवली आहे. अरे वा, मस्तच आहे, छान आहे. नयापन क्रिएशन्स म्हणजे वनश्री पांडेने तुमच्यासाठी मोरपिशी रंगाची साडी पाठवली आहे. अरे वा, मस्त. अरे वा, मस्त. तुम्हाला छान दिसेल. येस येस. वनश्री, थँक्यू सो मच. अपर्णा, थँक्यू सो मच. थँक्यू. बस. आणि आजच्या गोड दिवशी तुमचं तोंड गोड करायला मी काजू कतली आणली आहे. थँक्यू. दादांना पण बरं. हो, थँक्यू. खूप सुंदर दिसताय. थँक्यू. म्हणजे कोण म्हणेल तुमची साठी आहे. खूपच छान दिसताय, अगदी मॉड दिसताय. साडी खूप सुंदर आहे. तुम्ही पण खूप छान दिसताय आणि तुमची साडी पण खूप छान आहे. तुमची साडी पण खूप छान आहे. तुमच्या छान छान असतात साड्या. मी एपिसोड बघते. माझ्या सगळ्या साड्या स्पॉन्सर्ड असतात. आणि आजची दीपाताई चेऊलकरांची साडी आहे साजिरी साडी, विलेपार्ल्याचा हा एक ब्रँड आहे आणि ही कलमकारी आहे. सो तुम्हाला कुणाला दीपाताईंकडच्या साजिरीच्या साड्या घ्यायच्या असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर नक्की देणार आहे मी. सो आपण गप्पांना सुरुवात करूया. तुम्ही अगदी पहिल्या एपिसोड पासून बघताय का दिल के करीब? बहुतेक बघते. अच्छा, मग तुम्ही कसं काय, हाऊ डिड यू गेट हुक्ड ऑन टू इट? असं सर्च करता करता दिल के करीब दिसलं, मग मी लावून बघितलं. तर मग एक एक एपिसोड बघतच गेले. आवडलं. अच्छा, काय आवडलं पण तुम्हाला? तुमचं बोलणं आवडतं. तुम्ही माणसानं कसं बोलतं करता ते आवडतं. नंतर सगळी व्यवस्थित माहिती सांगतात कलाकार सगळे आपले, त्यांचं बालपण कळतं, त्यांचं मोठेपण कळतं, कसे ऍक्टर झाले ते कळतं, सगळी माहिती कळते. मला ते आवडते ऐकायला. वा वा वा. त्याच्यामुळे आम्हाला कधी कधी जेवणाला चाट पण द्यायला लागतो. पण ते तेवढं चालतं. त्या दिवशी आपण समजा गुरुवार किंवा शनिवारी उपासाचा दिवस आहे, तर तेवढं आपण चालून घ्यायचं ते. पण एवढी मग्न होते ती की मग असं कोणाला तरी मान बाजूला मान करून बघणार ते. त्याच्यामुळे ते एवढा ती एपिसोड ह्याने बघत असते. वा वा. आम्हाला असं कळलंय की तुमच्या बर्थडेला किंवा रिटायरमेंटला ना दिल के करीबचे केक कापता तुम्ही. रिटायरमेंटच्या दिवशी केक आणला होता तो, आणि तो आधीपासून ती बघत असल्यामुळे मग तो आम्ही आता रिटायर झाली, आता उद्यापासून तू हे बघायचंय, तर तिचा फोटो आणि टीव्हीचा असं, तर ते तिला दिलं. बघितलं आम्ही. दादा, तुम्हाला म्हणजे म्हणजे काय वाटलं तुम्हाला की तुम्ही दिल के करीबचा हा एपिसोड, म्हणजे आपण नंतर ठरलो की एपिसोड, पण दिल के करीब यांना सगळ्यात जास्ती आवडतं किंवा दिल के करीब यांच्या सगळ्यात जास्ती दिल के करीब आहे म्हणून हे सगळं अरेंज करावं, हे कधी वाटलं तुम्हाला? नाही, मला फक्त एवढंच होतं की काहीतरी वेगळं द्यावं. ते कधीतरी चांगलं असतं, कधीतरी फ्लॉप होतं. पण आत्ताचा हा प्रोग्राम आहे तो आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा आहे, तिच्या पण, आमच्या पण आणि या सगळ्यांच्या पण. कारण सहसा असं आहे, वी आर जस्ट कॉमन पीपल. यू आर नॉट कॉमन. कारण नॉट एट ऑल. कारण आम्ही कधी असं त्या क्षेत्राकडे बघितलं गेलं नाहीये किंवा असं कधी अटेंड केलं गेलं नाही. तर एक थोडंसं वेगळेपणा आणण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्याला तुमची साथ आम्हाला लाभलेली आहे. थँक्यू सो मच. माय प्लेजर. माय प्लेजर. थँक्यू परत आणि वेलकम टू आमच्या या प्रोग्रामसाठी. मी का म्हणाले तुम्ही कॉमन नाही आहात, कारण
तुम्ही हे जे बायकोसाठी सरप्राईज अरेंज केलंय किंवा जे प्रेम तुम्ही एवढं दाखवताय बायकोसाठी किंवा तिच्यासाठी आपण काहीतरी वेगळं करावं, सतत जो बायकोचा विचार असतो तो नवरा कॉमन नसतो दादा. यू आर व्हेरी लकी. श्रद्धाताई, यू आर एक्स्ट्रीमली लकी. मला वाटतं इथे बऱ्याच बायका आहेत, तर त्यांचं ओपिनियन घेतलं तर जास्त कळेल. आणि मला वाटतं की सगळ्या यंगस्टर्सनी हा धडा घ्यायला पाहिजे तुमच्याकडून आणि त्यांच्या बायकांसाठी, गर्लफ्रेंडसाठी हे सगळं करायला पाहिजे असं. तुम्हाला सगळ्यात जास्त एपिसोड कोणता आवडला होता? मला असावरी जोशीचा. का? तिचं ते झुंटे न जाओगे वगैरे ते आणि ती मला आधीपासून आवडायची, त्यामुळे ती छान बोलली ती आणि छान मला तिचं आवडलं एपिसोड. अच्छा अच्छा. आणि तुम्ही कधी कमेंट्स केल्यात एपिसोडवर? नाही, कमेंट्स आणि सबस्क्राईब नाही केलं, पण बघते. अच्छा अच्छा अच्छा. ओके, नाईस. आणि दिल के करीब मध्ये काहीतरी सुधारणा करायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? नाही, छानच आहे कार्यक्रम, काही सुधारण्याची गरज नाही. छानच आहे, तुम्ही पण छान घेताय. थँक्यू. तुम्ही काय करता ताई? मी ह्याच्यात होते, पोलीस कमिशनर ऑफिस मध्ये होते, आता रिटायर्ड झाले. अच्छा. आता रिटायरमेंट नंतर काहीतरी माझे छंद जोपासते. म्हणजे कोणते? स्विमिंग करते, नंतर स्कूटी शिकले, रांगोळी शिकली. अच्छा. रांगोळीचा क्लास केला. अच्छा. नंतर असंच काय काय छोटं मोठं करते. अच्छा. वा वा, व्हेरी नाईस. आणि तुम्हाला 2 मुली ना? हो, 2 मुली. दोघींची लग्न झाली आहे. योगा क्लास करते. अच्छा. झुंबा केला. अरे वा, क्या बात आहे, क्या बात आहे. दादा, तुम्ही काय करता? मी अजूनही सर्व्हिस सपोर्ट आहे, पण मध्ये मी लुडबुड करत नाही. अच्छा. तिचा काय हा खूप मोठा सपोर्ट. बाकी काय आपलं आहे तोपर्यंत जॉब अजून सध्या चालू आहे. आल्दो मी +60 आहे, तरी पण आमच्या प्रायव्हेट मध्ये चालतं. वा. त्याच्यात सध्या एंगेज आहे. अच्छा अच्छा. बरं, मला तुम्हाला विचारायचंय की इथे जेव्हा तुम्ही केक कटिंगसाठी उभ्या होतात आणि त्यावेळेला जेव्हा मी इथून आले तेव्हा तुमच्या मनामध्ये काय काय आलं? मला आश्चर्य वाटलं. पहिल्यांदा ही म्हणाली की तुमची मैत्रीण येते म्हणून, पण मला वाटलं नाही की कोण मैत्रीण असेल असं, मला ते सांगता आलं नाही. कारण सगळ्या तर मैत्रिणी इथे बसल्यात. हो. मग ही कोण वेगळी मैत्रीण? हो, ते सुलेखा तळवळकर म्हटल्यावर तर खूपच आनंद झाला आणि तुम्हाला बघितल्यावर खूपच एक्साइट झाली, खूपच आनंद झाला. थँक्यू सो मच. मला आज इथे येऊन खूप बरं वाटलंय आणि मी आहे अजून. मी जेवून वगैरे मस्त जाणार आहे. आणि तुमची 60 सेलिब्रेट करायला इथे आपण सगळेजण उपस्थित झालोय. सो हॅपी बर्थडे. थँक्यू. विश यू अ व्हेरी व्हेरी लॉंग लाईफ. थँक्यू. आणि कायम आमच्या दिल के करीब राहा. हो, नक्की नक्की. त्या आहेत ऑलरेडी. दिल के करीबचा हा एक आगळा वेगळा कार्यक्रम करण्याची आणि आमच्यासारख्या सामान्यांमध्ये येण्याची ही जी संकल्पना आहे ती तुम्हाला कशी सुचली आणि त्याबद्दल थोडंसं सांगाल का प्लीज? हो. सो बेसिकली काय झालं की संजय दादांनी आपले स्क्रोल येतं ना खालती, त्याच्यावरच्या एका नंबरवर फोन केला. तुम्ही पण ऐका. सो एका नंबरवरती फोन केला. तो अस्मिता चित्र अकॅडमी, जी आपली ऍक्टिंग स्कूल आहे, तिथे गेला आणि त्यांनी मला निरोप दिला की असं असं आहे. पण खूप फोन्स येत असतात, तर हा म्हणजे या फोन कॉलचं किंवा ही जी प्रस्तावना आली संजय दादांकडून, तर याचं काय करावं हे मला सुचत नव्हतं. सो मी तुम्हाला सांगते. हा दादा, सांगू ना? सो दादांनी असा निरोप पाठवला, म्हणजे माझ्यापर्यंत असा निरोप आला की सुलेखाताई, मी तुमचं मानधन द्यायला तयार आहे. माझ्या बायकोचा 60वा वाढदिवस आहे, तर त्याला तुम्ही उपस्थित राहा. सो मी बिंग मी, मला ते पटलं नाही की एखाद्या अपिअरन्ससाठी किंवा एखाद्या चांगल्या कार्यक्रमासाठी आपण जाऊन, ऍक्च्युली हा खूप इमोशनल गोष्ट आहे ना, तर त्यासाठी मानधन किंवा पैसे घेणं मला ते बरोबर वाटलं नाही. मग मी विचार करायला लागले की आपण काय करू शकतो. सो माझ्या टीम बरोबर मी डिस्कस केलं आणि मला ही कल्पना अशी सुचली की मी दादांना परत फोन केला आणि मी म्हटलं की आपण एक काम करूया, आपण ताईंना सरप्राईज देऊया आणि ताईंचा इंटरव्ह्यू घेऊन आपण दिल के करीब वरती आपण टेलिकास्ट करूया. सो त्यांना ती कल्पना खूप आवडली. त्यानंतर तुमच्या दोन्ही मुलींनी कोऑपरेट केलं
मुग्धानी कोऑपरेट केलं, दादानी तर अतिशय कोऑपरेट केलं. आणि माझी जी टीम आहे आत्ता आपल्यासमोर आहे तो आकाश आहे, अद्वैत आहे, अक्षय बापट जो पोलंडला असतो, मनीषा सोमण ज्या डोंबिवलीत असतात. सो आमची अख्खी जी टीम आहे आणि भरपूर स्पॉन्सर्स आहेत आमचे. आणि आता जे गिफ्टिंग तुम्हाला जे केलं ते सुद्धा स्पॉन्सर्सनीच केलंय. सो मला असं वाटलं की तिथे दिल के करीबमध्ये जी उत्सव मूर्ती असते ती आज तुम्ही आहात आणि आज तुमचा दिवस आहे. तर दिल के करीबमध्ये जे आपण सगळं काही करतो ते तुमच्याबरोबर आज करायचं. थँक्यू तुम्हाला आणि माझ्या नवऱ्याला खास. हो हो हो, व्हेरी इम्पॉर्टंट. सुलेखाताई, आज जसा तुम्ही हा स्पेशल एपिसोड केला आणि आमच्या जनसामान्यांमध्ये आलात, तसं अजून काही एपिसोड करण्याचा किंवा अजून तुमच्या लाखो चाहत्यांपर्यंत पोहोचण्याचा तुमचा काही मनसुबा आहे का? देर इज ऑलवेज अ फर्स्ट टाइम. सो मला असं वाटतंय ही सुरुवात नवीन सेगमेंटची झालेली आहे. सो असे आणखीन अनेक, जसे आपले जवळपास 200 एपिसोड्स झालेले आहेत दिल के करीबचे गेली 3 वर्ष. सो आय थिंक हा एक नवीन उपक्रम आपण चालू करूया आणि सगळ्या फॅन्सपर्यंत या निमित्ताने नक्की पोहोचूया. म्हणजे आपल्याला सुलेखाताईंची प्रत्यक्ष भेटण्याची आणि बोलण्याची अजून अनेक संधी मिळणार आहे. सो सगळ्या फॅन्सनी ह्याची नोट घ्या. आणि सुलेखाताई, पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. थँक्यू थँक्यू सो मच. छानच झाला आमचा वाढदिवस तुमच्यामुळे. हो, मस्त. येस. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.